नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि त्यासोबत नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांची जी काही सर्व स्वप्ने आहेत, इच्छा आहेत, ती लवकरच स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर नवीन वर्षात सर्वात येणारा पहिला सण हा आपला मकर संक्रांती आणि त्याच विषयी आपण आजची माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. मकर संक्रांतीचा सण हा नवीन वर्ष आणि नवीन आनंद घेऊन येतो. नवीन वर्षी येणारा हा पहिला गोडधोड सण सर्वांसाठी खास असतो. यंदा मकर संक्रांती कधी आहे, त्याची तिथी, पुण्यकाळ, वेळ, शुभ मुहूर्त, महत्व सर्व काही आज आपण जाणून घेणार आहोत. मकर संक्रांतीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत आपल्या नातलगांना, मित्र मैत्रिणींना आपण तिळगुळ वाटून मकर संक्रांती हा सण साजरा करत असतो. नवीन वर्षातला हा पहिला खास सण असतो आणि मकर संक्रांती कोणत्या तारखेला आहे याविषयी खूप वेगवेगळी मतभिन्नता आहे, खूप चर्चेचा विषय आहे. तसेच दरवर्षी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती आपण साजरी करत असतो, परंतु यंदा 14 जानेवारी रोजी उदयतिथीनुसार आपल्याला संक्रांती साजरी करायची आहे. या दिवशी सूर्यदेव पहाटे 2:54 धनु राशीत प्रवेश करतील. त्यानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा 7:17 पासून ते 6:21 पर्यंत आहे. तर महापुण्यकाल हा 7:15 पासून ते 9:06 पर्यंत आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली होती आणि तसेच या दिवसापासून सूर्यदेवाची उत्तरायण होते. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये या दिवसाला खूप असे महत्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी पवित्र गंगा नदीमध्ये स्नान केल्याने, तसेच दान केल्याने, त्याशिवाय व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध सण साजरे करण्याची खूप प्रथा आहे. त्यातील एक सण म्हणजे हा मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान, दान, पूजन, हवन याला खूप महत्व आहे. भारतामध्ये आपल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यावेळी सूर्यास्तानंतर राशीत बदल होत असल्याने 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांती ही साजरी होणार असल्याने यावर्षी मकर संक्रांत अश्वावर बसून येईल. अश्व हा वेगाचे प्रतीक आहे आणि त्यामुळे यंदा काही गोष्टींमध्ये वेगाने बदल होतील असे सांगण्यात येत आहे. वसंत ऋतूची सुरुवात करणारा हा सण आहे, जेव्हा शेतकरी सूर्यदेवाचे आभार मानतात आणि त्यांच्या कापणीला सुरुवात करत असतात. हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ओळखला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारे हा साजरा केला जातो. मकर संक्रांती पासून दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्र लहान होऊ लागते. या दिवशी सगळेजण शक्य होईल तेवढे विधीपूर्वक पूजा करतात आणि शक्य झाल्यावर जवळच्या पवित्र नदीत आपल्याला स्नान करायचे आहे आणि ते जर शक्य नसेल तर घरीच गंगाजल मिसळून स्नान करायचे आहे. या दिवशी पिवळे वस्त्र किंवा लाल वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते आणि सूर्यदेवाची पूजा करणे या दिवशी याला खूप महत्व आहे. या दिवशी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे आणि सूर्यचालिसा किंवा आदित्य हृदय स्तोत्र, गायत्री मंत्राचं एक माळ किंवा कमीत कमी 24 वेळा त्यांचे आपल्याला पठण करायचे आहे. त्याशिवाय विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, महालक्ष्मी मातेचा मंत्र असो किंवा सगळे जे आपले इष्टदेवांचे मंत्र यांचे सगळ्यांचे आपल्याला या दिवशी पठण करायचे आहे आणि त्याशिवाय आपल्याला या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्व आहे. संक्रांतीच्या दिवशी तीळ, चिरवा, उडीद डाळ, तांदूळ, घोंगडी, खिचडी आणि पैसा दान करणे फलदायी मानले जाते. असे केल्याने धनसंपत्ती वाढते आणि घरात सुख समृद्धी नांदत असते. असे केल्याने आपले निरोगी शरीर आणि आपल्याला आनंदी जीवनाचा आशीर्वाद मिळत असतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण होते आणि देवांची प्रातःकाल सुरू होते. सत्यव्रत भीष्मांनीही बाणांच्या शय्येवर राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली होती. असे मानले जाते की उत्तरायण झालेल्या सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्षप्राप्ती होत असते आणि धार्मिक ग्रंथांमध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी देखील हा काळ सर्वोत्तम मानला जातो.
तिळगुळ आणि कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव आपल्यावर कमी होतो आणि गरीब आणि असहाय लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळत असते. तसेच आपण या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढत असते. दर रविवारी आपल्याला तांब्याच्या एका भांड्यामध्ये पाणी भरून सूर्याला गूळ आणि लाल चंदन त्यामध्ये टाकायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे. असे केल्याने आपले समाजातील पद वाढते आणि मान सन्मान वाढत असते आणि आपल्या शरीरात सकारात्मक शक्तींचा विकास होतो आणि त्यासोबत अध्यात्मक शक्तीचाही विकास होत असतो. हा महिना भगवान सूर्य आणि विष्णूच्या उपासनेसाठी शुभ आहे. पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने आयुर्मान वाढते आणि सामर्थ्य तर वाढतेच, पण आपले आरोग्य देखील सुधारत असते. आणि या महिन्यामध्ये सूर्याची उपासना करण्याचे महत्त्व खूप पटीने आहे. आणि याशिवाय या दिवशी पतंग उडूनही हा सण साजरा केला जातो. तर अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.